केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। दरम्यान धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। कंट्रोल रूमला रात्री हा धमकीचा कॉल केला गेला। आरोपी विरोधात प्रतापनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नितीन गडकरींच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली आहे। काल रात्री नागपूर पोलिसांना फोन आला होता की नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवून दिलं जाणार आहे आणि त्यानंतर पोलिसांनी आपली सुरक्षा वाढवली आहे। त्यासोबतच पोलिसांसोबतच बॉम्ब स्क्वॉडने सुद्धा नितीन गडकरी यांच्या घराची तपासणी केली होती आणि यानंतर या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू होता। त्यासोबतच पोलिसांनी कॉल करणाऱ्या आरोपीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे। याचबरोबर आता इथे पोलिसांची सुरक्षा वाढवली गेलेली आहे। नेहमीपेक्षा आता जास्त सुरक्षा पोलिसांची नितीन गडकरी यांच्या घरावर राहणार आहे। यासोबतच पोलिसांसोबतच आज नितीन गडकरी यांचे विविध कार्यक्रम नागपुरात आहेत आणि याबरोबर या कार्यक्रमासाठी अनेक कार्यकर्ते सुद्धा नितीन गडकरी यांच्या घरावर समोर आलेले आहेत आणि घरात सुद्धा जात आहेत। याचबरोबर आता या आरोपीला अटक केलेला आहे। आरोपीला अटक केल्यानंतर तो आरोपी कोण आहे आणि नेमके या धमकी मागचं कारण काय आहे हे अजून समजणं बाकी आहे। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आपण बघणार आहोत। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष बघायला मिळतोय। पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्यानंतर पुरोहित यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली। स्वतः पुरोहित हे या शोभायात्रेत सहभागी आहेत। पुरोहित यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। ढोलताशाच्या गजरात त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। सतरा वर्ष ही केस चालली। कर्नल प्रसाद पुरोहित हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी होते। त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या घराबाहेर शोभायात्रा काढण्यात आली आहे। ते स्वतः या शोभायात्रेत सहभागी आहेत। दोन 2008 साली मालेगावच्या भिक्खू चौकामध्ये ब्लास्ट झालेला होता। 6 जणांचा मृत्यू, 90हून अधिक जण जखमी झालेले होते। यात कर्नल पुरोहित यांना आरोपी करण्यात आलेलं होतं। त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्यानंतर कर्नल पुरोहितांचा पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं। आता पवार कुटुंबाविषयीची बातमी। संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार याचा आज मुंबईमध्ये लोअर परळ या त्याच्या घरी साखरपुडा आहे। त्यानिमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त सगळं पवार कुटुंब एकत्र आलेलं होतं। आजही लोअर परळ इथल्या घरी छोटेखानी कार्यक्रम आहे साखरपुड्याचा। युगेंद्र पवार हे साखरपुडा करता आहेत आणि त्या निमित्तानं सगळं पवार कुटुंब एक साधारणपणे 50-100 लोक एकत्र आलेली आहेत त्यांच्या घरी आणि साखरपुडा होतो आहे। शरद पवार त्यांचे कुटुंबीय, अजित पवार त्यांचे कुटुंबीय सगळेजण एकत्र आलेले आहेत। सुप्रिया सुळे दृश्यांमध्ये दिसतायत। शरद पवार आणि त्यांचं सगळं कुटुंब, अजित पवार त्यांचे दोन्ही मुलगे, पत्नी, आई सगळेजण एकत्र आलेले आहेत। युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा आहे। मुंबईमध्ये लोअर परळ या त्यांच्या घरी हा साखरपुडा होतो आहे। याआधी आपण सगळ्यांनी अजित पवार यांच्या लेकाच्या साखरपुड्यानिमित्त म्हणजे जयच्या साखरपुड्यानिमित्त सगळ्यांना एकत्र आलेलं पाहिलं होतं आणि आज सुद्धा हे सगळं पवार आणि सुळे कुटुंब एकत्र आलेलं आहे। खरं तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिले काही महिने तरी अजित पवार आणि शरद पवार एकत्र एका व्यासपीठावर आणि राजकीय पटलावर एकत्र दिसत नव्हते। वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या प्रतिक्रिया या दोघांच्या विरोधाभासाच्या बघायला मिळत होत्या। पण त्यानंतर मात्र
शरद पवार काय आणि अजित पवार काय हे एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं का होईना एकत्र आलेले आपण पाहिले. महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या वादात सापडल्यात. बोर्डीकर यांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली लगावण्याची धमकी दिली. त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा सुद्धा दिला. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी पण केलेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बोर्डीकरांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. हा ट्रक त्यांच्या नातेवाईकाचा असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अशातच त्यांच्या या धमकीच्या विधानामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. असं सालगण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली झालेला असा बिलकुल चालणार नाही. काय याचे नखरे पगार कोण देते? हा, हे असलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही. आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेल सांगते. चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख. काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय. हमाली करायची ना, सोडून दे नोकरी. तर ही टीका झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओनंतर टीका झाल्यावर रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रतिक्रिया दिली. मी सर्वसामान्यांच्या हक्काकरता बोलत होते. रोहित पवारांना काहीच सध्या काम उरलेलं नाहीये, त्यामुळे ते असे व्हिडिओ ट्विट करत बसतात, असा टोला मेघना बोर्डीकर यांनी लगावला. हे बघा, त्या ठिकाणी त्या महिलांचा व्याकुळतेने त्या मला बोलत होत्या, बहिणीप्रमाणे त्या माझ्यासोबत सगळं काही त्यांचं सांगत होत्या. आणि हा वारंवार त्याला सांगून की असं छळ तू करू नको, ते मला पाहावलं नाही आणि माझ्या भावना अनावर झाल्यात. मी त्यावेळेला काही मंत्री नाही, आमदार म्हणून नाही, तर ह्या माझ्या लाडक्या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या महिलांची त्यांची बहीण म्हणून व्यक्त झालेली आहे. सगळेच अधिकारी कर्मचारी काय असे नाहीत, पण काही अशा कर्मचाऱ्यांच्यामुळे विनाकारण प्रशासनावरती गालबोट लागतं. मग अशा लोकांना वारंवार सांगून समजत नसेल तर अशा वेळेला कधी कधी राग अनावर होतो. हे बघा, आमच्या विरोधकांना काही काम उरलेलं नाही ना त्या रोहित पवारांना काम उरले. म्हणून अशा कुठलेही मुद्दे अर्धवट व्हिडिओ व्हायरल करत राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यामागे त्यांना काही काम उरलेलं नाही आहे. मागचं पुढचं व्हिडिओ बघावं, ते प्रसंग बघावं, का मी तशी बोलली आहे आणि नंतर बोलावं. मेघना बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली की मागचा आणि पुढचा व्हिडिओ अजिबात अपलोड केलेला नाही आणि त्यामुळे रोहित पवारांना काही काम उरलं नसल्यामुळे ते असे व्हिडिओ ट्विट करतायत. व्हायरल व्हिडिओवर त्यांनी स्वतः म्हणजे मेघना बोर्डीकर यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे. सर्वसामान्यांच्या हक्काकरता मी ग्रामसेवकाला दरडावलं. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला इशारा देतानाचा दरडावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो रोहित पवारांनी ट्विट केला, म्हणून रोहित पवारांसंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सध्या काही मंत्री अडचणीत आलेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातंही काढून घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना तंबीही दिलेली होती. असं असतानाही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केलं. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असं शिरसाट म्हणाले. काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि पैशांची बॅग यासह शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली होती आणि आता हे नवं वक्तव्य त्यांनी केलंय, त्यामुळे पुन्हा ते वादात सापडलेले आहेत. प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे या. 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मला दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा. आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा तसं एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं. रोहित पवारांनी ट्विट करत शिरसाट यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. माननीय शिरसाट साहेब,
पैसा तुमच्या घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळी ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या माय आणि बाप जनतेचा तर आहे ना. या पैशाचा उपयोग करणारे तुम्ही फक्त तात्पुरते विश्वस्त आहात. त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. सनातन धर्मानं भारताला बर्बाद केलं असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. सनातन धर्मानं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक थांबवला, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांवर अत्याचार केला असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. मी हिंदू धर्माला मानतो मात्र मी सनातनी विचारांचा नाही आहे असं आव्हाड म्हणाले. सनातनी परंपरेनं मनुस्मृतीला जन्म दिलाय असं आव्हाड म्हणाले. देखो, सनातन धर्म के बारे में हमेशा बोलता आ रहा हूँ और सनातन धर्म ने ही उन्होंने जो लिख के रखा है, उन्होंने जो इस देश में फैला है, उससे ही ये देश में वर्ण व्यवस्था बढ़ी, इससे ही इस देश में धर्मद्वेष बढ़ा, इससे ही नीच ऊंच की राजनीति जो खेल था वो शुरू हुआ. शिवाजी महाराज का राज्याभिषेक किसने इनकार किया? वो सनातनी ही थे. शंभूराजे छत्रपति संभाजी राजे को सबसे बदनाम किसने किया? सनातनी थे. महात्मा फुले को मारने की कोशिश किसने की? सनातनी थे. मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केलाय. तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला गेलं. यावेळी गृहप्रवेशावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं. मेघदूत बंगल्यावर शंभूराज देसाई यांचं बालपण गेलेलं आहे. आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. या दरम्यान मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म झाला. त्यामुळे पहिली 5 वर्ष शंभूराज देसाई यांनी याच बंगल्यावर घालवलेली आहेत, व्यतीत केलेली आहेत. हे नवीन सरकार 2024ला स्थापन झालं तेव्हा मी एक विनंती माननीय शिंदे साहेबांना आणि माननीय फडणवीस साहेबांना केली की आपण मला बंगला निवासस्थान देताना जर मला मेघदूत बंगला दिला तर मला खूप बरं होईल. त्याचं कारण या बंगल्यातला माझा जन्म आहे आणि माझ्या खूप लहानपणच्या आठवणी या बंगल्याशी जोडलेल्या आहेत. मला आवर्जून सांगायचं आहे, आदरणीय फडणवीस साहेबांनी हे लक्षात ठेवलं आणि जेव्हा माननीय सर्व मंत्री महोदयांना बंगल्यांचं ॲलोकेशन झालं तेव्हा माझ्या नावासमोर मेघदूत बंगला मला अलॉट झालेलं जेव्हा मी पाहिलं टी व्हीवर तेव्हा अत्यंत आनंद मला झाला